को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. दानवेंचा आणि सत्तारांचा वाद, दानवेंचा आणि सत्तारांचं मैत्री या सगळ्या जिल्ह्यांनी अनुभवलेली आहे. म्हणून त्यांच्याकडे सिरियसली पाहावा की एक टाईमपास म्हणून पाहावा हा सुद्धा एक प्रश्न आहे. म्हणून जेव्हा जेव्हा हे समोर येतील त्या टायमाला पहिले तर हे तपासून घ्यावं लागेल की नक्की वाद आहे का नक्की मैत्रीतलं भांडण आहे. म्हणून जेव्हा यांचा भांडण सीएम साहेबांच्या कोर्टात जाईल त्या टायमाला त्यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल. भारत सरकारकडून अमेरिकन कंपन्यांना गुजरातमध्ये कंपन्या चालू करण्यासाठी 70% अनुदान देतात जेडीएस पक्षाचे नेते कुमारस्वामी यांनी विचारले. असू त्यांना प्रत्येक राज्याला आपला अधिकार आहे कुणाला काय अनुदान द्यायचं आहे कुणाला कसं बोलवायचं आहे. कोणत्याही राज्याला कधीही अडवलं जात नाही. राज्यांनी आपल्याकडे येणारे उद्योग कसे आणावेत हा त्यांचा स्किलचा प्रश्न आहे. शिवसेना भुजबळ असं म्हणाले की लोकसभेला मला तिकीट दिलं नाही, राज्यसभेला संधी दिली नाही, म्हणून नाराज आहे. भुजबळ आता कोणत्या कोणत्या गोष्टीवर नाराज असतात हे दरवेळेचा प्रश्न आहे. परंतु याचा निर्णय आता एक वेळेला फायनल निर्णय ज्याला म्हणतात तो अजितदादांनी घेतला पाहिजे. ह्या नाराजीच्या बातम्या ह्या महायुतीसाठी त्रासदायक आहे, डोकेदुखी आहे एवढं मात्र निश्चित. पवार यांना खासदारकी दिल्यामुळं त्यांचा आणखी जास्त नाराजी वाढत चाललेली आहे. कारण सुनेत्र पवार म्हटलं की जनतेच्या आदेशाने झालं, जनतेच्या आदेश असतात तर निवडून आले असते असं वेगवेगळे. आता अनेक ज्येष्ठाला टाळल्या जातात. राजकारणामध्ये सगळ्या ज्येष्ठाचा सन्मानच केला जातो असं काही नाही आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार आणि भुजबळाची नाराजी हे काही समीकरण झालंय का सारखंच झालंय? मंत्रिमंडळाचा विस्तार हा वेगळाच भाग आहे, परंतु भुजबळांची नाराजी हा रोजचाच भाग आहे. म्हणून आता याच्यातून त्याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. शिवसेना कोणाची यावर एक नवीन वाद समोर येतो आता निवडणूक आयोगाच्या निर्णयावर की ठाकरेंच्या शिवसेनेचे 9 खासदार निवडून आलेत आणि शिवसेनेचे 7 खासदार निवडून आलेत. तर यावरनं ठाकरेंना आता 16% तर शिवसेना 12% मतं मिळाली. यावरनं निवडणूक आयोगाच्या निर्णयावर शंका उपस्थित केली जाते. असं नसतं. या अशा टक्केवारीवर किंवा अशा गणितावर राजकारण मांडलं जात नाही. ठाकरेंनी लढवलेल्या जागा किती आहेत तर 22 आहेत. शिवसेनेने लढवलेल्या जागा किती तर 15 आहेत. कसं तर कम्पेअर कसं करणार? त्या कम्पेअरच्या हिशोबाने आमचा जो रेट आहे तो आमचा स्ट्राईक रेट जो आहे तो 46% आहे. म्हणून आमच्या जागा ह्या मुद्दा त्या बागाने आमच्या जास्त जागा आलेल्या आहेत. भाजपपेक्षा तुमचा स्ट्राईक रेट चांगला असं म्हणायचं का तुम्हाला? आमचा स्ट्राईक आमच्या दृष्टिकोनातून सर्वात चांगला आहे. को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.